आज आपण बघणार आहोत वरतून कुरकुरीत आतमधून मऊसूद असे आणि घरात साहित्य जे उपलब्ध असेल त्यापासूनच असे कटलेट बनवलेले आहेत। वरतून कुरकुरीत आणि आतमधून मऊसूद असे कटलेट तयार झाले। तर इथे आपण 2 बटाटे घेतलेत, उकडलेले मीडियम आकाराचे बटाटे घेतलेत। जास्त प्रमाणात बनवायचे तर तुम्ही जास्त बटाटे घेऊ शकता। तर इथे आपण बटाटे आता असे चुरून घेतले, त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचे आणि सुके मसाले घालून घ्यायचे। आता यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घातली, अर्धा चमचा लाल तिखट घातले, अर्धा चमचा गरम मसाला घातलाय आणि इथे आपण एक वाटण बनवलंय। ह्याच्यामध्ये हिरवी मिरची, धने, जिरं, आलं आणि लसूण आहे। तर हे खलबत्त्यामध्ये जाडसरच असं फिरवून घेतलंय। आता इथे आपण चाट मसाला नाही म्हणून मी अर्ध्या लिंबाचा रस घालून घेतलाय। आता तुम्ही इथे आमचूर पावडरसुद्धा वापरू शकता। तर इथे आपण अर्धी वाटी एवढे कॉर्नफ्लॉवर घालून घेतले। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि याचा गोळा बनवून घ्यायचा। तर मस्त असं कटलेट तयार होतात। तर हे बघा गोळा बनवून तयार झाला आहे। अर्धा चमचा तेल घालून घेतलं आणि परत एकसारखं करून घेतलं पीठ। इथे आपण आता 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले, थोडंसं मीठ घालायचं आहे चिमूटभर आणि ह्याच्यामध्ये पाणी घालून स्लरी बनवून घ्यायची। कॉर्नफ्लॉवर जर नसेल तर इथं मैदासुद्धा घेऊ शकता तुम्ही किंवा गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता। आता याला आपण ब्रेड क्रम्स वापरलेले नाही, तर इथे आपण खिरीसाठी जे शेवया वापरतो ते घेतलेले, ते एकदम बारीक आहेत 0 साईजच्या ह्या शेवया। हाताला तेल लावून घ्यायचं आहे थोडंसं आणि आता कटलेट बनवून घ्यायचे। तर तुमच्याकडे जर किंवा साचे असतील तर साच्याने सुद्धा बनवून घ्यायचे। तर मी इथे हाताने ह्याला आकार दिलेला आहे। तर गोल न करता थोडासा असा निमुळता आकार दिलेला आहे याला आणि असे कटलेट बनवून घेतलेले आहेत। बघा हातानेच असा आकार दिला आहे आणि मस्त दिसायला सुद्धा मस्त दिसतात असे। तर असे कटलेट आपण आता बनवून घेतलेत। बघा मी दुसऱ्यासुद्धा तुम्हाला बनवून दाखवते। प्रत्येक वेळेस हाताला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं म्हणजे हाताला मिश्रण चिटकत नाही। तर हे बघा दुसरंसुद्धा आपलं कटलेट बनवून तयार झालं आहे। याच प्रकारे आता आपण सर्व कटलेट बनवून घेतलेत। तर या मिश्रणात आपले 9 कटलेट बनवून तयार झाले आहेत छोटे मोठे। तर आता इथे आपण स्लरीत बुडवून घ्यायचं आणि याला शेवयामध्ये असं घोळवून घ्यायचं। शेवयामध्ये असं 2-3 वेळा उलटपलट करून घ्यायचं। मस्त याला शेवया चिटकल्या जातात। घरी जे साहित्य उपलब्ध होतं त्याच्यामध्येच असे कटलेट मस्त तयार झालेले आहेत। आता हे सगळे कटलेट तयार झाले, त्याला 5 ते 10 मिनिट आपण फॅनच्या हवेला ठेवायचं किंवा फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता। नंतर हे तळून घ्यायचे। तर बघा कढई छोटीच आहे, मी थोडंसंच तेल घातले कारण तळलेलं तेल नंतर शिल्लक राहतं। तर 2-2 कटलेट घालून मी इथे आता हे कटलेट सगळे तळून घेणार आहे। बघा मस्त कलर आलेला आहे कटलेटला। सगळे कटलेट आपले तळून तयार आहेत, मस्त झालेत आणि कलरसुद्धा याला मस्त आलेला आहे। वरतून कुरकुरीत आणि आतमधून मऊसूद असे कटलेट तयार झालेत। हे चटणीसोबत सॉससोबत खाऊ शकता।